नमस्कार, आप देख रहे हैं द हिंद 24 न्यूज और मैं हूं आपके साथ साक्षी निर्माण। आइए नजर डालते हैं आज की कुछ बड़ी खबरों की ओर। गौतमी पाटिल के कैंपेन पर एक कैंडिडेट ने एक आर्टिस्ट को कैंपेन के लिए बुलाया। गौतमी पाटिल एक आर्टिस्ट हैं। वो पूरी ड्रेस पहनकर डांस करती हैं। वो दूसरी हीरोइनों की तरह आधे कपड़े पहनकर डांस नहीं करती। अगर माधुरी दीक्षित डांस करेंगी तो वो चलेंगी और एक बहुजन समाज की लड़की का मतलब अलग होगा। इस बीच अगर गौतमी पाटिल को कैंपेन के लिए बुलाया जाता है तो इससे दूसरों के पेट में क्यों दर्द होगा। इस वजह से चंद्रपुर में बीजेपी को कितनी सीटें मिलेंगी ये तो उन्हें रिजल्ट के बाद पता चलेगा। एमआईएम पार्टी पर एमआईएम बीजेपी पार्टी का हिस्सा है। वो सिर्फ वही स्क्रिप्ट बोल रहे हैं जो उन्हें मिलती है। वो हिंदू और मुसलमानों के वोट बांटना चाहते हैं और मुसलमानों को बांटना चाहते हैं। बीजेपी को क्या फायदा होगा। वो महाराष्ट्र में घूम घूम कर रिश्वत ले रहे हैं। उनका दूसरा हिस्सा अकोट में दिख गया है। अर्जुन खोदकर को शायद अंदाजा हो गया होगा कि उन्हें कितनी सीटें मिलेंगी। अगर हम हारे तो कांग्रेस जिम्मेदार होगी और अगर हम जीते तो वो खुद जिम्मेदार होंगे। ये खुदकर का दोहरापन दिखाता है। कांग्रेस कभी बीजेपी के साथ नहीं जा सकती। अगर हम एमएनएस के साथ नहीं जाते तो बीजेपी के साथ जाने का सवाल ही नहीं उठता। लड़की बहन योजना पर 1,500 रुपए देकर अमृत पी रहे हो क्या। 1,500 रुपए देकर सरकारी खजाने से लूटने की कोशिश तो होगी ही। तुम उसे लड़की बहन कहते हो। अपनी प्यारी बहन के अकाउंट में 14 तारीख को पैसे क्यों डालते हो। 15 तारीख को चुनाव है कि मतलब सरकारी खजाने से पैसे का इस्तेमाल करके चुनाव जीतने के लिए आपका फंड। गौतमी पाटीलच्या प्रचारावरून टीका केली होती, काय म्हणता? सुधीर मुनगंटीवारांनी सुद्धा यापूर्वी मूल नगर परिषदेमध्ये हिरोईन आणली होती ना मराठी, त्यावेळेस काय समजायचं आणि एखाद्या वार्डातील प्रभागातील लोकांना एखाद्या कलाकाराला बोलवलं। ती बिचारी गौतमी पाटील ही कलाकार आहे आणि ते पूर्ण वस्त्रामध्ये नाचते। बाकीच्या हिरोईनी सारखा अर्ध्या वस्त्रामध्ये नाचत नाही। मराठमोळी पोरगी आहे ती, ओबीसी पोरगी आहे। तिला जर बोलवलं आणि त्या प्रचारामध्ये त्या प्रभागातील लोकांनी जर तिचा सन्मान केला तर ह्यांच्या पोटात काय दुखते आहे आणि ह्या तुम्ही नाचवता त्यावेळेस काही नाही। आता ही जर ओबीसीची पोरगी इकडे प्रचार आले म्हणून दुखते आणि माधुरी दीक्षित आली असती तर त्यांच्या पोटात दुखलं नसतं। कारण हे पाहिजे म्हणजे त्यांनी नाचलं तर तो वेगळा आणि ह्या बहुजन समाजातल्या पोरींनी नाचला तर अर्थ वेगळा करायचा। ती कलाकाराच्या दृष्टीने बघा, कलाकारांचा अवमान करू नका हे माझं त्यांना सांगणं आहे। आणि राहिला चंद्रपूरचा विषय, चंद्रपुरात तर भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळतील निकालानंतर समजेल। तर नरेश गुंडे यांनी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करा असं आव्हान केलं। बरोबर आहे, ते आता आमच्या सोबत नाहीच ना। त्यांनी केव्हाच आपला मजदूर काँग्रेस पक्ष स्थापन केला 10 वर्षापूर्वी। 10 वर्षापासून ते काँग्रेस पासून दूर आहेत। ते कुणाबरोबर जावा हा त्यांचा प्रश्न आहे। ते काँग्रेसशी त्यांचा काही संबंध नाही। सातत्याने काँग्रेसला अधिक टार्गेट करत आहे इतर पक्षांच्या। एमआयएम हा भारतीय जनता पक्षाचा भाट आहे। तो जे स्क्रिप्ट देईल तो तिकडे बोलतो। त्यांना हिंदू मुस्लिम मतांचं विभाजन करून मुस्लिमांचं वाटोळं करायचं आहे हे त्याचा अर्थ होतो आहे। आणि त्यांची सुपारी घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि महाराष्ट्रात फिरून सेक्युलर मताचा विभाजन होईल आणि भाजपला फायदा होईल हा एकमेव उद्देश त्यांचा आहे। ज्या ठिकाणी या जिल्ह्यात अकोटमध्ये ज्यावेळेस एमआयएम आणि भाजपची युती होते गटनेतेसाठी, गट तयार करायसाठी, तो रजिस्टर गट झालेला आहे, त्याला बाहेर पडता येत नाही। आणि यावरून समजून जा की सत्तेसाठी भाजपा आणि एमआयएम यांची हातमिळवणी झाली आहे। भारतीय जनता पक्षाला जिंकून देण्यासाठी ही सगळी दलाली आहे। नाही, एमआयएमचे नेते धमक्या देतात ते निवडणुकीपुरती आहे आणि आमचा आमदार शेर है, वो शेर को कभी कोई डरा नहीं सकता। शेर अपने किसी को नुकसान पहुंचाने के लिए शेर पैदा नहीं होता। शेर लोगों को, आमचा वाघ असा आहे
शेर बोलो टाइगर बोलो, ये साजिद भाई में दम है. वो लड़ने वाला कार्यकर्ता है, वो लड़ते रहेगा. अर्जुन खोतकर म्हणतात जालन्यात काँग्रेस बी टीम आहे भाजपची. काँग्रेसला मतदान करणं म्हणजे भाजपला मतदान करण्यासारखं आहे. आता हे जो हारायला लागला तो पाप आमच्याकडे ढकलतो, ते त्या ठिकाणी दिसते आहे. मला जालन्याची परिस्थिती माहित नाही, पण जालन्यामध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. त्या अर्जुनजींना किती जागा मिळतील, काय होणार आहे त्या परिस्थिती, त्याची जाणीव त्याला झाली असावी. आणि हारायचं आहे तर काँग्रेस जबाबदार, जिंकायचं आहे तर स्वतः जबाबदार. म्हणजे अर्जुन खोतकर जिंकलेत तर मी माझ्या भरोशावर, आणि हारत आहेत म्हणून काँग्रेसला जबाबदार धरायचं, हे दुपट्टीपणा त्यांचा तो या स्टेटमेंट मधून दिसतो आहे. काँग्रेस कधीच भाजपा बरोबर जाऊ शकत नाही, तडजोड करू शकत नाही. आणि जिथे आम्ही मनसेबरोबर गेलो नाही तिथे भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. बावनकुळे म्हणतात की पण लाडकी बहीण योजनेमध्ये वीज वळवण्याचं काम काँग्रेस करते. हे काय अमृत बाजात आहे? 1,500 देऊ, एका खिशातून 5,000 लुटून नेत आहेत. 40 रुपये आपला 50 रुपये किलोचं तेल 150 रुपयावर नेला, 40 रुपये किलोची डाळ 120 रुपयावर नेले. भगिनीची तर पूर्ण बजेटच बिघडवण्याचं पाप करताय. हे ज्या दिवशी पाप भोगतील ना तर त्यावेळेस कळतील त्यांना. पाप हा शब्द आता मी वापरावा की नाही माहित नाही. 1,500 देऊन सरकारी तिजोरीतून पैसा वापरून तुम्ही लूट करण्याचं काम जर करत असाल आणि त्याला जर लाडक्या बहिणी म्हणत असाल, लाडक्या बहिणींना, लाडकी बहीण आता बोलणार नाही 1,500ला, कारण तिच्या बटव्यातून तुम्ही 5,000 रुपये महागाई वाढवून त्यांना लुटून तुमची लूट करतात. हे आता महाराष्ट्रात लपून राहिलेलं नाही. आमच्या लोकांनी केवढं एकच म्हटलं होतं एका उमेदवारांनी की तुम्ही 14 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे का टाकताय, 15ला निवडणूक आहे. म्हणजे सरकारी निधीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा तुमचा फंडा आहे. जर न तुम्ही हे टाकायचेच आहे तर पहिले टाकायला पाहिजे, खात्यामध्ये वरती करायला पाहिजे किंवा नंतर करायला पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर करणं म्हणजे निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होईल. आम्ही त्याचा विरोध केलेला नाही, पण त्याला शब्द फिरवण्यात भारतीय जनता पक्ष हुशार आहे आणि त्यावरून त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे. जनता सब जानती है, जनता हुशार आहे. त्यामुळं बावनकुळेंच्या या बोलण्याकडे अजिबात लक्ष देणार नाही, आम्हाला विश्वास आहे. देखते रहिए द हिंद 24 न्यूज.